नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनतासेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गावठी पिस्तळ बाळगणारा आरोपी जेरबंद. 80,000 रुपये किमतीचे 2 गावठी पिस्तल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. दिनांक 17/8/2026 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना इसम नामे सुमित उर्फ गोल्या राजू भुरे वय 25 वर्षे राहणार कानडी वस्ती जालना हा त्याच्या ताब्यात 2 गावठी पिस्तल बाळगून रेवगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानं त्याचा शोध घेतला असता तो कलस सीड्स BSS फार्म रोड समोरील रोडवर रेवगाव रोड जालना येथे मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून खालील वर्णनाच्या 2 गावठी पिस्तळ जप्त करण्यात आलं असून आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नाव सुमित उर्फ गोल्या राजू भुरे वय 25 वर्ष राहणार कानडी वस्ती जालना. जप्त मुद्देमाल 80,000 रुपये किमतीच्या 2 गावठी बनावटीच्या पिस्तूल. एकूण मुद्देमाल 80,000 रुपये. कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देवीदास भोजने, अक्रोड धांडगे, बाबा गायकवाड सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका.